संजय गांधी निराधार अनुदान योजना ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार व त्याबद्दल GR सुद्धा आला होता। त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहिली होती। पण आता बरेच जण कमेंट करत आहेत, जे आपले लाभार्थी आहेत किंवा जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, की GR आला आहे परंतु हे पैसे किती तारखेपर्यंत जमा होणार आहे। तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे व सर्वांना ही अपडेट असणार आहे। कारण सरकारने GR कडून जवळजवळ बरेच दिवस झाले आहेत व हे पैसे लवकर जमा करतील ही अपेक्षा आहे। महिन्याच्या 5 तारखेला हे पैसे जमा होतील हे आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु यामध्ये काही विलंब होणार आहे व यामध्ये आता शक्यता आहे की 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 सप्टेंबरपासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर लक्षात घ्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, ज्यांना आतापर्यंत DBT मार्फत पैसे मिळत आहेत, म्हणजे सरकारने सांगितलं आहे की DBT मार्फतच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहे व जी निधी आहे ते तुम्हाला वितरण होणार आहे। तर 1,500 रुपये असणार आहे, जे लाभार्थ्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहे। दिव्यांग जे बांधव आहेत त्यांना पैशामध्ये वाढ करण्यात आली आहे, परंतु त्याबाबत GR निघाला नाही। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तरी आता सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा इतर ज्या योजना आहेत, श्रावणबाळ योजना आहेत, विधवा पेन्शन योजना आहेत, हे सर्व लाभार्थ्यांना ही महत्त्वाची अपडेट आहे। दिव्यांग बांधवांना ही महत्त्वाची अपडेट आहे। तुमचे पैसे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। GR निघून आता बरेच दिवस झाले असले तरी आता मात्र प्रतीक्षा करत नाहीयेत जे आपले लाभार्थी आहेत। त्यांचे प्रश्न आहेत की हे पैसे आमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावे, कारण आता सणासुदीचे दिवस आहेत व जे लाभार्थी आहेत त्यांना पैशांची गरज आहे। आता गणेश चतुर्थीच्या वेळेस तरी पैसे जमा होतील का हे महत्त्वाचा प्रश्न होता, परंतु अद्याप ही पैशांचे वितरण सुरू झाले नसून सप्टेंबर महिन्यामध्ये तरी लवकरात लवकर हे आमच्या खात्यामध्ये पैसे द्या असे लाभार्थ्यांची मागणी आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।